तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या कुडाळ तालुक्यातील कोल्हापूर जिल्हा जोडणाऱ्या घोटगे सोनवडे घाट रस्त्याला अखेर केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे कुडाळ तालुक्यात ग्रामस्थांनी जोरदार जल्लोष केला। मागील 4 दशकांपासून या मार्गासाठी सातत्याने मागणी होत होती। हा रस्ता व्हावा यासाठी स्थानिक नागरिकांनी उपोषण करत तीव्र लढा देखील दिला होता। अखेर या प्रदीर्घ संघर्षाला मोठं यश आलं असून आमदार निलेश राणे यांनी या प्रलंबित मुद्द्यांवर सतत पाठपुरावा करत प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली आहे। खरंच आमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि ऐतिहासिक दिवस आहे कालचा जो निर्णय झाला तो। आमच्या घोडगे कुडाळ म्हणजे कुडाळ तालुक्यातील हा घोडगे गाव कोल्हापूरशी आता नातं जोडलं जाणार आहे काही दिवसात आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी खरंच आमचे कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितेशजी राणे साहेब तसेच आमचे आमदार कुडाळ मालवणचे निलेश राणे साहेब यांनी हे आमचं स्वप्न तरुणांचं आज साकार करतायत। त्यांचे मी मनापासून आभार मानतो। तसेच या घाटामुळे आम्हाला खरंच भविष्यात आम्हाला या तरुण म्हणजे मंडळी आहे त्यांना कुठेही पर जिल्ह्यात जावं लागणार नाही। आपला कोल्हापूर या गावामध्ये मोठ्या MIDC असल्या कारणाने खरंच तिथे रोजगार संधी आहेत, त्याच्यामुळे आम्हाला या घाटामुळे अनेक प्रकारचा फायदा होणार आहे। त्यामुळे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। नक्कीच, कारण 40 वर्ष या पंचकृषी असेल किंवा दशकृषी असेल या सर्वांचा लढा होता आणि आज त्या लढ्याला प्रत्यक्ष यश आलंय आणि त्याच्यामुळे हा आनंदाचा नक्कीच क्षण असेल। यामुळे दोन्ही जिल्ह्यांना दळणवळणाची साधनं असतील, कृषी विषयक काही गोष्टी असतील किंवा शैक्षणिक असतील, या सर्व गोष्टींना चालना मिळणार आहे। त्याच्यामुळे या घाट रस्त्याची ज्यांनी प्रत्यक्ष हे स्वप्न सत्यात उतरावं यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाग्यविधाते श्री नारायण राणे साहेब असतील, पालकमंत्री नितेशजी राणे साहेब असतील, माननीय कार्यसम्राट आमदार सन्माननीय निलेशजी राणे साहेब असतील, या सर्वांनी खूप प्रयत्न केले, पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला यश मिळतंय। आता मात्र प्रतीक्षा एवढीच असेल की प्रत्यक्षात या कामाला सुरुवात कधी होणार। नक्कीच पुन्हा एकदा या सर्वांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे प्राध्यापक काही नाटेकर सर यांनी संकल्पना मांडली होती, आज ते आमच्यात नाहीयेत। नक्कीच आज त्यांची आठवण आम्हाला नक्कीच आहे। त्याचप्रमाणे जांभोडे पंचकृषी दशकृषी असेल, ही जी घाट रस्ता आपली एक संघर्ष समिती होती, या सर्वांचे आज आभार मानतो। धन्यवाद। कर्णसाहेब नाटेकर सरांचं एक स्वप्न होतं की हा भागाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर घोडगे सोनवडे कोल्हापूर घाट रस्ता होणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की या दुर्लक्षित राहिलेल्या दुर्गम अशा या भागाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर याच भागाला लाभलेला जो पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा जरी असला त्याच्यात दुर्लक्षित राहिलेला हा सोनगड किल्ला असेल, त्या घोडगे गावातील शेवटजवळ 15 जे पावसाळी धबधबे आहेत त्यांचाही सर्वांगीण विकास आणि या पूर्ण ग्रामीण भागाला रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत। तर आता ते स्वप्न पूर्ण होत आहे। ते आदरणीय जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री नारायणराव राणे साहेब, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार आणि पालकमंत्री यांच्या माध्यमातून हा सर्वांच्या स्वप्नात असलेला हा घाट रस्ता आता पूर्णपणे साकारतो आहे। त्यामुळे तो आता निश्चितपणे मार्गी लागतोय, त्याचा सर्वांनाच आनंद आहे। सोनवडे घाट मार्ग संघर्ष समिती सेना ही पहिल्यासाठी आचार्य महेंद्र नाटेकर यांचं दिव्य स्वप्न होतं आणि आम्ही सर्व त्यांचे माजी विद्यार्थी आणि आम्ही हा लढा बरीच 20 वर्ष त्यांच्या संपर्कात राहून मी अध्यक्ष या नात्याने बरेच वर्ष हा लढा दिला आणि त्या लढ्याला मूर्त रूप देण्याचं काम आमचे सर्वांचे आदरणीय लाडके माननीय नारायणरावजी राणे साहेब, तर त्यांचे दोन्ही पुत्र एक पालकमंत्री नितेश राणे साहेब तसे आमचे स्थानिक आमदार निलेश रावजी राणे साहेब यांनी याला मूर्त रूप देण्याचं काम केलं। अंतरिम पुढची जी काही सुनावणी आहे, जनसुनावणी आहे, ती लवकर एकदा त्यांनी पुढे सरकून ती घ्यावी व हा घाट रस्ता प्रत्यक्षात लवकर कसा होईल आणि पूर्णत्व जाईल हे एक महत्वाचं आहे इथे पारित करण्यासारखं आणि हा घाट रस्ता लवकर व्हावा आणि आमच्या सर्वांचं दिव्य स्वप्न लवकर पूर्ण होऊन रोजगाराच्या संधी निर्माण आपल्या जिल्ह्याला व्हाव्यात हीच आमची संघटनेच्या वतीने अपेक्षा आहे। खरोखर आनंदाचा क्षण म्हणावा लागेल, कारण या विषयासाठी आम्ही जवळजवळ 40 वर्ष आतुरतेने वाट पाहत होतो। कैलासवासी नाटेकर सर या विषयासाठी भयंकर प्रयत्न करत होते, पण आमचा नारायण राणे साहेबांवर विश्वास होता आणि त्यांनी सांगितलेलं होतं की मी सुरू केलं आहे त्याचं काम, भूमिपूजन त्याचं मी केलंय, तो घाट मी पूर्ण करणार, हा आमचा विश्वास होता। त्याच्यामुळे आता जे आमचे महाराष्ट्रात ज्यांचा अभ्यासू म्हणून आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं। त्याच्यामुळे हा घाट रस्ता झाला आनंदाचा क्षण आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही ज्या लोकांनी
याच्यासाठी प्रयत्न केले, त्यांचे सर्वांचे कायम ऋणी राहू जांभोडा पंचकृषीच्या वतीने. धन्यवाद. नाही, घोडगे सोनवडे घाट रस्ता आहे ना बाबा बरेच वर्ष रखडलेला आहे. ते सर्वांनी त्याचा पाठपुरावा केला. त्याबद्दल ज्यांनी पाठपुरावा केला त्यांचा सर्वांना आम्ही सोनवडे गावामध्ये ऋणी आहोत. कसं आहे, कोल्हापूर जिल्हा आणि आपलं सिंधुदुर्ग म्हणा किंवा गोवा हे सगळ्यांना जवळचं मार्केट म्हटलं किंवा एक औद्योगिक शहर म्हटलं तर हे कोल्हापूर पडतं. मग कोल्हापूरचा जर रस्ता आमच्या गावातून जवळपासचा अगदी सगळ्यात म्हणजे गोवा आणि सिंधुदुर्ग यासाठी सगळ्यात जवळचा मार्ग हा आपला घोडगे घाट होतोय. मग ह्या अर्थातच जेव्हा हा रस्ता होईल तेव्हा संधी आपोआप आमच्यापर्यंत चालत येतील असं माझं म्हणणं आहे. व ह्या घाटासाठी सर्वतोपरी प्रयत्न 40 वर्षापासून हे आमचे लोक लढा देत आहेत. पण ह्याला खरे मुहूर्त स्वरूप प्राप्त झालं हे आमचे आमदार निलेशजी आमदार या मतदारसंघात झाल्यापासून. त्यांनी आता जवळपास बरेच प्रश्न मार्गी लावले. मग ते मोठमोठे विषय त्यांनी आज मार्गी लावले. आपलं ओरोस हॉस्पिटल असेल किंवा अजून कुडाळातली मोठी मोठी कामं असतील. पण ह्या घोडगे घाटावर पण त्यांचं बारकाईने लक्ष होतं. आम्ही सातत्याने त्यांना सांगत होतो, साहेब आमच्या घाट रस्त्याचं बघा. ते आम्हाला एवढंच सांगायचे, तुम्ही फक्त थोडी वाट बघा, आपण घाट रस्त्याला डायरेक्ट सुरुवात करणार आहोत. आणि आज जवळपास त्यांनी हे अगदी सत्यात उतरवून दाखवलं. जेव्हा त्यांनी काल हे समजलं आम्हाला की केंद्राने अंतरिम मंजुरी ह्या घाट रस्त्याला दिली आहे, त्यामुळे आता हा घाट रस्ता होणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि हा घाट रस्ता झाल्यानंतर खरोखरच आमच्या ह्या दशकृषीत म्हणा किंवा आपल्या तालुक्यात म्हणा विकासाची गंगा नक्कीच अवतरेल.